ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता तुमच्या आमच्या महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। राज्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तडाखा सुरू केलाय। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारं वाहत आहे। त्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। आज मध्य महाराष्ट्रातल्या सोलापूर, मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात राज्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणारं वारं, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे। यंदाच्या उन्हाळ्यात मुंबई महानगरपालिकेनं पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 44.54% इतका पाणीसाठा आहे। तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे पाणी कपात लागू न करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। मुख्य साठ्याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणारा राखीव पाणीसाठा देखील पालिकेकडे उपलब्ध आहे। त्यामुळे सध्या कपातीची गरज भासणार नाही, असं अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलंय। दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेचे तिकीट आता उबर ॲपवरही उपलब्ध करण्यात आलेत। तसंच ॲपवरून तिकीट काढल्यास प्रवाशांना तिकीट दरात 10 रुपयांपर्यंत सवलत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेचं संचालन महामुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत केलं जातं। या मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या वाढावी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी MMMOCL सह MMRDA कडून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। अशा वेळी प्रवाशांना तिकीट काढणं सोपं व्हावं यासाठी तिकीट विविध ॲपवरून सुद्धा उपलब्ध करून दिले जातात। मुंबई पुणे अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पातल्या 23.5 मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा ठरणार आहे। त्यामुळे त्याचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी MSRDC प्रयत्न सुरू केलेत। MSRDCनं त्याचा अर्ज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद ठेवणाऱ्या समितीकडे पाठवलाय। त्यानंतर समितीनं प्रत्यक्ष पाहणीही पूर्ण केली आहे। त्यामुळे लवकरच या प्रकल्पाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे। खोपोली एक्झिट ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे बांधण्यात येतात। त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.7 किलोमीटर आहे, तर दुसरा बोगदा 1.67 किलोमीटरचा आहे। बोगदा पूर्ण झाल्यानंतरची त्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे। उत्तर प्रदेशात अंड्यांवर उत्पादन आणि एक्सपायरी डेट म्हणजेच वापराची अंतिम मुदत टाकण्याची सक्ती येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार आहे। उत्तर प्रदेश सरकारनं घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही राज्यभरातल्या विक्रेत्यांना अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करावं अशी मागणी समाजसेवक ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी केली आहे। मुंबईच्या उपनगरातल्या अंडी विक्रेत्यांकडून खरेदी केलेली अंडी 1-2 दिवसातच खराब होतात। खरेदी करत असलेली अंडी ताजी आहेत की फार दिवसांपूर्वीची याची माहिती ग्राहकांना मिळत नाही। खराब अंड्यांची विक्री करताच काम त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अंड्यांवर एक्सपायरी डेटची सक्ती करणारा निर्णय घेतला पाहिजे, असं ॲडव्होकेट दहिबावकर यांनी म्हटलंय। जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती BMW इंडियानं येत्या 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सर्व श्रेणीतल्या वाहनांच्या किमती 2% वाढवण्याची घोषणा गुरुवारी केली आहे। परकीय चलनातल्या सततच्या चढ उतारांचा आणि जागतिक पुरवठा साखळीतल्या गतिमानतेचा प्रतिकूल परिणाम पाहता वाहनांच्या किमती वाढवणं आवश्यक ठरल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय। वाढता वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचं अवमूल्यन याचा परिणाम भरून काढण्यासाठी दोन्ही श्रेणींच्या वाहनांसाठी लागू असेल असं कंपनीनं निवेदनात म्हटलंय।